हिलटॉप में मारपीट का ये मामला मंगलवार रात सामने आया। यहाँ की कैफे नामक दुकान मालिक और चाइनीज का ठेला लगाने वाले दो व्यक्तियों के बीच की आपसी रंजिश के कारण चाइनीज का ठेला लगाने वाले दुकानदार ने कैफे मालिक पर झारे से हमला कर दिया। इस हमले में कैफे मालिक गंभीर रूप से जख्मी हो गया। घटना की जानकारी मिलते ही मौके पर पहुंची पुलिस ने उसे नजदीकी अस्पताल में भर्ती कराया। इस घटना में अंबाझरी पुलिस ने मामला दर्ज किया गया। पुलिस ने आरोपी रिंकू मसराम और उसके दो साथियों को हिरासत में लिया है। मामले की आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये पांढराबोडी हिलटॉप हा परिसर आहे। त्या ठिकाणी यातील जी फिर्यादी महिला आहे तिचा भाऊ हा एक की कॅफे नावाचं एक दुकान चालवतो। त्या दुकानाच्या समोरच एक यातील जो आरोपी आहे याचा चायनीजचा ठेला आहे आणि त्या ठेल्या समोर लावल्यामुळे याच्याकडे कस्टमर येणं कमी झालं, याचा धंदा कमी झाला, यावरून यांचा आधीच वाद झाला होता। 5-6 महिन्यापूर्वी त्यांचा एकदा झगडा झाला होता। त्याचबरोबर यातील जो फिर्यादी आहे त्याच्या आईला यातील आरोपी यांनी काहीतरी अपशब्द वापरला होता। या अनुषंगाने त्याला माहिती दिल्यामुळे त्याला राग आला आणि यातील आरोपी यांनी फिर्यादीला त्याच्या काही साथीदारांसह काल जाऊन विचारणा केली। त्या विचारण्यावरून त्यांचा वाद अजून वाढला आणि त्या रागामध्ये त्यांनी तेथील चायनीजचा जो झारा होता लोखंडी, त्या झारा त्याच्या पाठीवर आणि तोंडावर मारून त्याला गंभीर जखमी केला आहे। तशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ आम्ही घटनास्थळी गेलो आणि येथील बळीचा आहे विक्टिम त्याला दंदे हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं आहे। तो आयसीयू मध्ये ॲडमिट आहे। त्याची प्रकृती थोडी गंभीर आहे। त्याच्या बहीण प्रणाली हिने दिलेल्या तक्रारीवरून श्रद्धा गौतम हिने दिलेल्या तक्रारीवरून आम्ही पोलीस स्टेशन अंबाझरी या ठिकाणी अपराध नंबर 13/25 कलम 109 ब कलम 296 351 BNS अंतर्गत आम्ही अपराध रजिस्टर केला आहे आणि रात्री अपराध दाखल केल्यानंतर तात्काळ डीबी पथकाला येथील आरोपींचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि आता आज रोजी आम्ही येथील मुख्य आरोपी जो आहे रिंकू मसराम वय 22 वर्ष राहणार पांढराबोडी याला आणि त्याचे दोन साथीदार यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आम्ही घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित परीक्षण करून नेमकी घटना कशी घडली, त्यामध्ये कोण कोण सामील आहेत, आणखी कोणी आरोपी सामील आहेत किंवा कसे, याबद्दल आम्ही अधिक कसून तपास करून यातील जे आरोपी निष्पन्न होतील त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज